हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. आज आहे मौनी अमावस्या. आजचा दिवस ना शिव पार्वतीसाठी डिनोट केला जातो. त्यांची विशेष कृपा तुम्हाला मिळते. सॉरी, थोडीशी माझी तब्येत बरी नाही आहे, त्याच्यामुळे मला हे करायला लागते. बट येस, मी तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओजमधनं मेसेज डेफिनेटली देईन. कारण मला कार्ड्स जेव्हा मी हातात घेते ना, तेव्हा मी स्वतःला विसरून जाते. असं वाटतं की बस मी रीडिंग करतच राहावं. प्रॉस्पेरिटी लाईज अहेड. डेफिनेटली आता मौनी अमावस्या आहे, तर इथून पुढे 15 दिवसामध्ये तुमच्या लाईफमध्ये प्रॉस्पेरिटी येईल. तुम्हाला प्रॉस्पेरिटी मिळण्यासाठी म्हणजे प्रॉस्पेरिटी इन सेन्स की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये अबंडन्स मिळण्यासाठी, समृद्धी मिळण्यासाठी मार्ग खुले होणार आहेत. न्यू मून इन टॉरस, आणि जे आत्ता ॲक्च्युली आहे न्यू मून इन टॉरस. इमोशन्स आर रनिंग हाय. मला असं वाटते की या दरम्यान तुम्हाला इमोशन्सवर थोडंसं कंट्रोल ठेवायची गरज राहील. कारण कदाचित असं होऊ शकतं की तुमचा पारा चढू शकतो, असं म्हणू शकते मी. डेफिनेटली या पद्धतीने मी असं तुम्हाला सांगेन की पारा चढणे इन सेन्स की खूप जास्त राग येऊ शकतो, खूप जास्त अग्रेसिव्ह नेचर वाटू शकतं. बट तुम्हाला त्या गोष्टींना बॅलन्स करायची गरज आहे. आणि त्यासाठी तुम्ही हे बुद्धा कॅन्डल माझ्याकडनं घेऊ शकता मनाला शांत ठेवण्यासाठी. कारण येणारे 15 दिवस तुमच्यासाठी थोडेसे इमोशनली इम्बॅलन्स असतील. बी बोल्ड अँड मेक द फर्स्ट मूव्ह. तुम्हाला हे सांगण्यात येत आहे की जर तुम्हाला काही गोष्ट करायची असेल तर त्याच्यासाठी स्वतःला प्रिपेअर करा आणि ॲक्शन ओरिएंटेड बना. कारण तुम्हालाच करायच्या आहेत त्या गोष्टी. इट्स लाईक की ॲक्शन घ्यायची वेळ आली आहे. इट्स नॉट की तुम्ही फक्त विचार करा कसं करू. इट्स लाईक की विचार करा आणि पावलं उचला, हे तुम्हाला सांगण्यात येते. हॅव फेथ इन युअर ड्रीम्स. सो तुम्हाला सांगण्यात येते की तुमच्या ड्रीम्सवर फेथ ठेवा. म्हणजेच काय की विश्वास ठेवा. तुमच्या गोष्टी, तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहेत, त्यांच्यावर विश्वास असला पाहिजे. ब्रिंग लव्ह इन टू द सिच्युएशन. न्यू मून इन ॲक्वेरियस. तुम्हाला सांगितलं जातं आहे की ब्रिंग लव्ह इन टू द सिच्युएशन. कोणत्याही गोष्टी एक्सप्रेस करताना प्रेमाने करा. त्याच्यामध्ये तुमच्या बोलण्यात, जसं मी सांगितलं ना की बुधवर परिणाम होऊ शकतो 15 दिवस, तर तुम्ही थोडंसं कसं बोलत आहात, काय बोलत आहात, या गोष्टींकडे थोडं लक्ष द्या. अ न्यू स्टार्ट इज कमिंग. न्यू मून. सो डेफिनेटली न्यू मूनचीच कार्ड्स मोस्ट ऑफ आपल्याला मिळालेली आहे की तुम्हाला सांगितलं जातं आहे की या 15 दिवसामध्ये न्यू स्टार्ट होणार आहे. आणि मला मोस्ट ऑफ जास्त अमेथिस्ट म्हणजे पर्पल कलर खूप जास्त दिसतो आहे. याचा अर्थ तुमचे इंट्युशन खूप स्ट्रॉंग होतील. तर तुम्हाला इमोशन्सना जेव्हा तुम्ही बॅलन्स कराल तेव्हा तुमचे इंट्युशन प्रॉपर तुम्हाला गाईड करतील. आणि तुम्ही तुम्ही स्वतःला पुढे नेण्यासाठी स्वतःला एक मिनिट, मला आधी शांत होऊ दे. मी एनर्जी इतकी माझी हाय झाली आत्ता. मला हे सांगायचं आहे की तुमच्या लाईफमध्ये न्यू स्टार्ट होण्यासाठी जे काही योग्य मार्ग तुम्हाला मिळायची गरज आहे ते तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही स्वतःला इमोशनली बॅलन्स कराल. त्यानंतर तुमची इंट्युशन तुम्हाला राईट गायडन्स देईल आणि तुम्हाला विचार न करता विचार न करता असं नाही, म्हणजे ओव्हर थिंकिंग न करता ॲक्शन ओरिएंटेड बनायचं आणि स्वतःला त्या ॲक्शन घ्यायला लावायच्यात. तुमच्या ड्रीम्सवर तुम्ही फेथ ठेवा. तुमचं ड्रीम्स तुमच्या लाईफमध्ये पूर्ण होणार आहेत. तर हाच तुमच्यासाठी मेसेज होता. आय होप की तुम्हाला समजलं असेल. कारण तुम्ही बघितलं असेल की मी ती एनर्जी इतकी जोरात मला पिक झाली की भरपूर काय मी बोलले असेल, मलाच आठवत नाही आहे आता काय. सो तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला, रीडिंग कसं वाटलं मला नक्की कळवा. माझं यूट्यूब चॅनल इटर्नल लव्ह 143 आणि
डिवाइन गायडन्स 111 आणि त्याचबरोबर हा माझा यूट्यूब चॅनल दी एम्प्रेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर.